आप सभी को सबसे पहले जागृति महिला दिवस की एडवांस में बहुत बहुत बधाइयाँ। तो ये जो छोटा सा उपक्रम हम कर रहे हैं, ये महिलाओं के द्वारा किया जाने वाला सशक्तिकरण। हम लोग इंटरनेशनल विमेन डे इसलिए मनाते हैं कि हम महिलाओं को सशक्त कर सकें। तो ये सशक्तिकरण करने के लिए कोई बाहर से आएगा क्या? हमें कोई आकर पावर दे देगा? नहीं देगा। हमारे अंदर ही पावर है और हमारे एक दूसरे के साथ होने से पावर है। तो अलग अलग तरह की जो कहावतें चलती है ना कि महिला ही महिला की सबसे बड़ी दुश्मन होती है, और इतना सारा दुष्प्रचार कर रखा है लोगों ने कि महिलाएं कभी साथ नहीं आ सकती हैं, साथ आकर काम नहीं कर सकती हैं, एक दूसरे के सशक्तिकरण में, एक दूसरे के एम्पावरमेंट में सहयोग नहीं कर सकते। तो ऐसा बिल्कुल भी नहीं है। आधारिका समाज विकास संस्था आणि प्रयास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता। FSSI ह्या संस्थेतर्फे शासकीय फूड लायसन्स आणि महिलांना स्टॉल्स हे त्यांच्यातर्फे आपल्याला आमच्या संस्थेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। ह्या ज्या तळागाळातल्या महिला आहेत की त्यांना आर्थिक कुठलंही एक दोन लाख किंवा अतिशय मोठी रक्कम घालून स्टॉल्स उभे करू शकत नाहीत, तर त्यांना ह्या संस्थेमार्फत मदत द्यायची, त्यांना स्टॉल्स किंवा त्यांनी बनवलेले पदार्थ विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आणि त्यांना हव्या त्या सगळ्या सुविधा करून द्यायच्या आणि त्यांचा घरातला आर्थिक स्तर कसा उंचावेत याच्यासाठी प्रयास फाउंडेशनचे नेहमी प्रयत्न असतात। आणि ह्याच्या ज्या महिला घरी खूप छान छान पदार्थ करतात, आपल्याला बाहेर गाडीवर वडापाव मिळतो, फ्रँकी मिळते, पण झुणका भाकर आहे, थालीपीठ आहे, मोदक आहेत, हे जे पारंपरिक पदार्थ आहेत ह्यालाही डिमांड खूप आहे आणि ह्या घरगुती महिला ह्या फार उत्तम करतात। पण मग हे पदार्थ बाहेर विकायला ठेवले तर त्यांना चांगली किंमत पण मिळते आणि ह्या महिलांना रोजगार पण मिळतो। तर त्याच्यासाठी आपण हा आजचा उपक्रम आयोजित केला होता। प्रयास फाउंडेशनचे ब्रिजेश सिंग हे खास विशेषत्वाने की ह्या महिलांसाठी ज्या म्हणून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील त्याचे प्रयत्न करत असतात। आणि आधारिका संस्थेला ज्या संलग्न महिला आहेत त्यांना कायमस्वरूपी लायसन्स काढून देणं, फूड लायसन्स काढून देणं आणि मग त्यांना ह्या जागेचा वापर करून आपल्या पायावर उभं करून सक्षम करणं, याच्यासाठी हा आमचे प्रयत्न है। आज का जो प्रोग्राम किया गया है वो महिलाओं के लिए बनाया हुआ एक उपक्रम है। इसमें हमने कोशिश की है कि एक MOU के माध्यम से बचत गट की महिलाओं के लिए, तो इसमें खास बात ये है कि एक तो बचत गट लिए जा रहे हैं और उनकी महिलाओं के लिए जो है हम एक क्लीन स्ट्रीट हब का निर्माण कर रहे हैं। पूरे देश में ये ऐसी पहली क्लीन स्ट्रीट हब होगी जो सिर्फ महिलाओं के द्वारा चलाई जा रही है। इसके कई सारे महत्वपूर्ण बिंदु हैं। नंबर 1, इन महिलाओं को जो छोटे स्तर पर काम कर रही हैं उनको रोज़गार की बेहतर अपॉर्चुनिटीज़ मिल सकेगी, आय के बेहतर साधन मिल सकेंगे। भारत सरकार की जो पहल है कि खाद्य पदार्थ सुरक्षित रूप से सभी के पास पहुंच सके, उस पहल को साकार करते हुए हम क्लीन स्ट्रीट हब का भी निर्माण कर पाएंगे। तो इस विसिनिटी में, लोकेलिटी में जो लोग रह रहे हैं या यहाँ पर काम करने के लिए आते हैं, उन लोगों के लिए एक बेहतर खाद्य पदार्थ की कम कीमत में एक व्यवस्था हो सकेगी। और नंबर 3 इम्पॉर्टेंट ये है कि जो महिलाएं हैं उनको सम्मानजनक रूप से एक पहचान मिल सकेगी, वो एक दूसरे के साथ में आकर काम कर सकेंगे। तो इन सभी महत्वपूर्ण बिंदुओं को साथ में लेते हुए हमने ये एक प्रयास किया है और इस प्रयास में हमें सहायक हुए हैं BMC की तरफ से। इन महिलाओं को जगह अलोकेट की गई है, हम इनकी ट्रेनिंग करवा रहे हैं और डेनन करके एक कंपनी है, प्राइवेट उद्यम है, तो उनके द्वारा आर्थिक सहायता प्रदान की जाएगी, जिससे कि एक बहुत ही सुंदर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण किया जाएगा। महिलाओं को स्टॉल्स दिए जाएंगे और बेहतर खाने के लिए यहाँ पर उनको एक ट्रेनिंग दी जाएगी। तो पब्लिक और प्राइवेट पार्टनरशिप के साथ में इस उद्यम को हम आगे ले जा रहे हैं। और सबसे मुख्य बिंदु ये है कि हम मिलेट्स को बहुत जो है इस वर्ष और पिछले वर्ष हमने मिलेट्स को काफ़ी तौर पे इनकरेज किया है, मिलेट्स के पदार्थों को। तो क्लीन स्ट्रीट हब में हमने ये भी कोशिश कर रहे हैं कि जो महिलाएं यहाँ पर उद्यमी रहेंगी वो स्वस्थ पदार्थों को या स्वस्थ खाद्य की भी विक्रेता बन सके, मिलेट्स के पदार्थों को भी यहाँ पर बेचा जा सके, जिससे कि एक वृहद तौर पर पब्लिक हेल्थ को
मेंटेन किया जा सके, ये हमारा प्रयास है। राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभागाच्या अंतर्गत नियोजन विभागाच्या संचालिका माननीय डॉक्टर प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मुंबईमध्ये जवळजवळ 3000 बचत गट स्थापन केलेले आहेत। या बचत गटाच्या अंतर्गत जे बचत गट आहेत त्यांनी जे माल उत्पादित केलेला आहे त्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी आणि तो माल मार्केटमध्ये विकला जावा यासाठी सिटी लाईव्हलीहूड सेंटर हा एक सोनचिऱ्या नावाने आपण सोनचिऱ्या शहरी उपजीविका केंद्र या नावाने कांदिवली येथे आज आपण सुरू केलेला आहे। याचा जो मुख्य उद्देश आहे त्या बचत गटांना मार्केटिंग देणे, मार्केट उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर आपण राष्ट्रीय नागरिक उपजीविकेच्या अंतर्गत जे काही कौशल्य प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या कौशल्य प्रशिक्षण घेऊन काही प्लंबर झालेले आहेत, वेल्डर आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, ग्राफिक डिझायनर आहेत, ब्युटिशियन आहेत, फॅशन डिझायनर आहेत, अशा सर्वांची नोंद आपण या CLCमध्ये करणार आहोत। ॲक्च्युली FSSAI म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण या अंतर्गत आम्ही काही अवेअरनेस जागरूकता प्रोग्राम आयोजित करत असतो। त्यात भोग असते, इट राईट स्कूल असते आणि देन इट राईट कॅम्पस, असे वेगवेगळे प्रोग्राम असतात। त्यातला एक प्रोग्राम म्हणजे क्लीन स्ट्रीट हब आणि हा क्लीन स्ट्रीट हब फार महत्त्वाचा आहे। महिलांसाठी महिलांकरता चालवलेलं एक भारतातला पहिला महिलांसाठी चालवलेलं क्लीन स्ट्रीट आपण हब आहे। याचा आणखी एक चांगला उपक्रम म्हणजे इथे आपण ट्रॅडिशनल फूड, पारंपरिक जे आपले जेवणाचे पदार्थ आहेत ना, भाकरी पिठलं, थालीपीठ, अप्पे असले पदार्थ आपण स्टॉलवर राहतो। या प्रोग्रामाच्या अंतर्गत आपण 40 कुटुंबियांना आज रोजगार मिळवून दिलेला आहे। या क्लीन स्ट्रीट हबमध्ये आपण एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनुसार आपण त्याचे रजिस्ट्रेशन, प्री ऑडिट, ट्रेनिंग, पोस्ट ऑडिट आणि सर्टिफिकेशन ह्या 5 स्टेप्स आपण FSSAIच्या याच्यातून सहकार्याने करणार आहे आणि या 5 स्टेप्स झाल्यानंतर आपण सर्टिफिकेट जनरेट करणार आहे 2 वर्षासाठी। तर या ज्या उपक्रमाला तुमचा सर्वांचा सहभाग असावा आणि आपण आज त्याचं इनॉग्रेशन करतो आहे। डेनॉन कंपनीतर्फे आपल्याला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, CSR फंडमधनं आपण हा प्रोग्राम सुरू करतो आहे आणि महिला दिनाच्या दिवशी हा एक खूप चांगला उपक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मी आले आणि मला खूप आनंद झाला आहे। या सगळ्या महिलांना पाहूनही खूप आनंद झाला, कारण एवढ्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी काम करण्यास उत्सुक आहेत। खरं म्हणजे स्त्री सबलीकरण हे चाललेलं आहे, स्त्रियांना एक मानाचं स्थान याच्यामुळे मिळतं आहे। या उद्योगामुळे कित्येक स्त्रियांना काम मिळणार आहे, कित्येकांची घरं चालणार आहे आणि हे एक समाजाच्या दृष्टीने, आपलं कुटुंब सावरण्याच्या दृष्टीने आणि एक स्त्री सशक्तीकरण असं ज्याला आपण म्हणतो, स्त्री सशक्तीकरण, याच्यामध्ये याचा एक मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्याबद्दल मी आमच्या रुची मॅडम माझ्यासोबत काम करतात। तसंच आम्ही मराठा सहाय्यक मंडळामध्ये वधूवर सूचक मंडळसुद्धा चालवतो। तर यामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांशी आमचा संबंध येतो। आजची स्त्री ही खूप प्रगत आहे, खूप कामसू आहे आणि काहीतरी जिद्द आहे तिच्यामध्ये की काहीतरी करून समाजाला आपलं एक वेगळं स्वरूप दाखवण्याची।